सातारा जावळी विधानसभा मतदारसंघामध्ये अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार अमित कदम हे महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांना भेटणार असल्याचे जवळपास निश्चित झालेले आहे। सुरुवातीला भाजप, त्यानंतर अजितदादांची राष्ट्रवादी, त्यानंतर पुन्हा शरद पवारांची राष्ट्रवादी आणि सरते शेवटी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेऊन अमित कदम या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अमित कदमांच्या एंट्रीने आता रंगतदार होणार अशी चिन्हे दिसू लागलेली आहेत। स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या यूट्यूब चॅनलमध्ये। विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच साताऱ्यामधून शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण लढणार याची उत्सुकता लागून राहिली होती। राजेंचे पारंपरिक प्रतिस्पर्धी राहिलेले दीपक पवार हेच महाविकास आघाडीकडून या निवडणुकीत रिंगणात उतरतील आणि महाविकास आघाडीच्या शरद पवार गटालाच ही जागा सुटेल असा एकूणच प्राथमिक अंदाज होता। मात्र महाविकास आघाडीच्या काल झालेल्या जागा वाटपाच्या वेळी हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला सोडण्यात आला। काही दिवसापूर्वी अमित कदम यांनी देखील साताऱ्यामध्ये शरद पवार यांची भेट घेऊन महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती। त्या दरम्यान शरद पवार यांनी तुमचा सर्व बायोडेटा माझ्याकडे आहे आणि योग्य वेळी विचार करू असा शब्द दिला होता। शरद पवारांच्या त्या वाक्याची काल प्रकर्षानं अनेकांना जाटवण झाली। शिवेंद्रसिंहराजेंची मतदारसंघावर असलेली मजबूत पकड, त्याच पद्धतीनं सर्वच राजकीय पक्षांशी त्यांचे असलेले सलोख्याचे संबंध, हे सगळं पाहता शिवेंद्रसिंहराजेंना महाविकास आघाडीकडून ही सरळ बाईत दिली नाही ना अशा चर्चाही मतदारसंघामध्ये या निमित्तानं रंगू लागल्या। सुरुवातीलाच मी आता परतीचे दोर कापून टाकलेले आहेत असं सांगणाऱ्या अमित कदम यांनी अखेर शिवबंधन तर बांधून घेतले, परंतु अमित कदमांचा या निवडणुकीतला प्रवास हा वाटतो तितका सोपा राहिलेला नाही। जावळीचे माजी आमदार स्वर्गीय जी कदम यांचे पुत्र असणारे अमित कदम यांनी यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती 5 वर्ष भूषवलेले आहेत। त्यामुळे त्या निमित्तानं त्यांचा सातारा आणि जावळी तालुक्यामध्ये फार मोठा संपर्क आहे। परंतु ते ज्या महाविकास आघाडीकडून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत त्या महाविकास आघाडीची या मतदारसंघामध्ये स्थिती पाहिजे तेवढी मजबूत नाही आहे। काँग्रेस या दोन्ही तालुक्यामध्ये केवळ नावापुरती उरलेली आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार गट हा आमदार शशिकांत शिंदे आणि दीपक पवार यांच्या जोरावर कसाबसा तग धरून उभा आहे। त्याच पद्धतीनं अमित कदम हे मूळचे शिवसेनेचे नसल्याने शिवसेनेचे जे मूळचे कार्यकर्ते आहेत, मूळचे शिवसैनिक आहेत, हे अमित कदम यांच्यासाठी प्रत्यक्ष मैदानात किती उतरणार हाही पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। त्याच पद्धतीनं या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच मशाल हे उद्धव ठाकरे गटाचं चिन्ह या निवडणुकीनिमित्तानं पहिल्यांदाच मतदारसंघामध्ये दिसणार आहे। अमित कदम यांचा राहिलेल्या थोड्याच दिवसामध्ये हे मशाल हे चिन्ह मतदारसंघामध्ये पोहोचवण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागणार आहे। एकाच महिन्यामध्ये 3 पक्ष बदलणाऱ्या अमित कदमांना यावेळी मात्र महाविकास आघाडीतल्या 3 पक्षांची मोड अतिशय मजबूत अशी बांधावी लागणार आहे। त्याच पद्धतीनं शिवसेनेचे नेते असलेले माजी आमदार सदाशिव सपकाळ, SS पार्टे गुरुजी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दीपक पवार आणि उरलेले काँग्रेस राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार यांना एकत्रित बांधून घेऊन त्यांना उरलेल्या दिवसामध्ये मशाल हे चिन्ह घराघरात पोचवण्यासाठी फार मोठी मेहनत करावी लागणार आहे। महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर होईपर्यंतच महायुतीचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या प्रचाराची पहिली फेरी पूर्ण देखील केलेली होती। तसं पाहिलं तर शिवेंद्रराजेंनी आपला प्रचाराची सुरुवात लोकसभेपासूनच या मतदारसंघावर फार मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केलेलं होतं। लोकसभेला खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या शिवेंद्रराजेंनी या मतदारसंघामधून सुद्धा आपण स्वतः उभा असल्याप्रमाणेच आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं, परंतु त्यावेळी लोकसभेला महाविकास आघाडीकडून स्थानिक भूमिपुत्र असलेले शशिकांत शिंदे यांच्यामुळं जावळीतून शिवेंद्रराजेंना अपेक्षित असं मतदान त्यावेळी झालेलं नाही।
लोकसभेला शशिकांत शिंदेंनी यश का होईना आघाडी घेतल्यामुळं महाविकास आघाडीच्या अपेक्षा आता उंचावलेल्या आहेत. परंतु केवळ स्थानिक उमेदवार असल्यामुळे आणि उदयनराजेंच्या विरोधात असलेली नाराजी यामुळे ही आकडेवारी आपल्याला दिसून येत आहे. प्रत्यक्षात शिवेंद्रसिंहराजेंचा विचार करता शिवेंद्रसिंहराजेंची ही यावेळची 5वी निवडणूक आहे. पहिल्या 3 निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवलेल्या आहेत आणि 2019ची निवडणूक ते भाजपच्या चिन्हावर लढले. त्याच पद्धतीनं सध्याची निवडणूकही ते भाजपच्या कमळ या चिन्हावर लढत आहेत. गेल्या 20 वर्षात त्यांनी केलेले विकास कामाच्या जोरावरच ते या निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्याच पद्धतीनं सातारा शहराची हद्दवाढ, कास धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव असो किंवा सातारा मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न असो, सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाची अद्ययावत अशी इमारत असो किंवा मेढा येथील न्यायालयाची असलेली नवीन इमारत, त्याच पद्धतीनं जावळी तालुक्यामध्ये मुनावळे येथील जलपर्यटन केंद्र असो, बुंडारवारी धरणाची मान्यता असो, त्याच पद्धतीनं पाचवड ते कोकणापर्यंत जोडणारा हॅम योजनेतला महामार्ग असो, ही शिवेंद्रराजेंच्या गेल्या 5 वर्षातील काळातील महत्त्वाची असे ठळकपणे सांगता येणारी कामं आहेत. त्याच पद्धतीनं जावळी तालुक्यातील सहकारामध्ये असणारा आणि गेले अनेक वर्ष बंद असलेला प्रतापगड सहकारी साखर कारखाना शिवेंद्रराजे यांनी स्वतःच्या अजिंक्य उद्योग समूहाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुनरुज्जीवित केला आणि या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फार मोठी गैरसोय होत असलेली ती दूर केली. त्यामुळे निश्चितच या ठिकाणच्या शेतकरी वर्गाचा पाठिंबा हा शिवेंद्रसिंहराजे यांच्या बाजूने असणार आहे. त्याच पद्धतीनं कारखान्याच्या माध्यमातून या भागातील अर्थकारण उंचवण्यात शिवेंद्रसिंहराजेंनी गेल्या वर्षापासून फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्याचा निश्चितच फायदा त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये होणार आहे. 2019 झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महाराष्ट्रातून 2ऱ्या क्रमांकाचं मताधिक्य या मतदारसंघामधून मिळवलेलं होतं. त्यामुळे या निवडणुकीमध्ये शिवेंद्रसिंहराजेंच्या कार्यकर्त्यांचं प्रथम क्रमांकाचं मताधिक्य मिळवून देण्याचं ध्येय या निवडणुकीमध्ये ठेवलेलं आहे. आगामी काळात जर महायुतीचं शासन पुन्हा महाराष्ट्रात एकदा आलं तर छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकतं. त्यामुळेच शिवेंद्रसिंहराजेंनी ही निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे. त्यामुळे अमित कदम यांच्यापुढे प्रचंड मोठं आव्हान आहे. मात्र या आव्हानाचा सामना करत असतानाच त्यांना महाविकास आघाडीची एकत्र मोड बांधणे आणि या सर्व नेत्यांना बरोबर घेऊन शिवेंद्रसिंहराजेंशी टक्कर द्यावी लागणार आहे. परंतु सध्याची एकूणच मतदारसंघातील परिस्थिती बघता उरलेल्या काळात अमित कदम हे मतदारांपर्यंत कितपत पोहोचतात याबाबत साशंकता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही निवडणूक शिवेंद्रसिंहराजेंसाठी आज तरी एकतर्फी आहे. तुम्हाला नक्की याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.